हिंगोली जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने शेतकऱ्यांच्या हक्कासाठी संघर्ष पदयात्रेचे आयोजन दिनांक 9 मार्च 2026 रोजी करण्यात आले आहे। ही पदयात्रा सकाळी 8 वाजता कळमनुरी येथील लभानदेव देवस्थान येथून सुरू होऊन हिंगोली शहरातील गांधी चौक येथे सभेच्या माध्यमातून सांगता करण्यात येणार आहे। महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली ही पदयात्रा काढण्यात येणार असून जिल्ह्यातील हजारो शेतकरी, काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते तसेच महाविकास आघाडीचे नेते व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत। या पदयात्रेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम करण्यात येणार आहे। या कार्यक्रमाची माहिती आज हिंगोली येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत देण्यात आली। या पत्रकार परिषदेला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे वरिष्ठ उपाध्यक्ष ॲडव्होकेट सचिन नाईक, जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सुरेश अप्पा सराफ, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस तथा हिंगोली जिल्ह्याचे प्रभारी साहेबराव कांबळे, शेतकरी नेते रमेश शिंदे, शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मिलिंद उबाळे तसेच भीमशक्तीचे जिल्हाध्यक्ष विशाल इंगोले उपस्थित होते। पत्रकार परिषदेतून जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधव, शेतमजूर, युवक, आदिवासी बांधव तसेच नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून पदयात्रेला यशस्वी करावे असे आवाहन करण्यात आले आहे। A7 न्यूज चैनल अनिस अहमद, हिंगोली। ताज़ा अपडेट पाने के लिए हमारे चैनल को सब्सक्राइब करें, लाइक करें, शेयर करें और बेल आइकन को भी प्रेस करें।